ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 251 ते 300। सूर्यावर ढगाचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगाचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही, त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग जणू काय मूर्तिमंत स्फटिक अथवा रत्नरूप बीजास निघालेले अंकुरच की काय अशी अवयवांच्या क्रांतीची शोभा दिसते. अथवा संध्याकाळच्या आकाशरंगाचे रंग काढून बनवलेली मूर्ती किंवा प्रत्यक्ष आत्म्याचे शुद्ध लिंगच केशरांनी पूर्ण भरलेले किंवा अमृतांचे ओतलेले, अथवा ते पाहताना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे. ते योग्याचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग, अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडांचे जसे काही बळावलेले रोप आहे. तो योगी सोनचाफ्याची मोठी कळी, अथवा अमृताचा पुतळा, किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मळाच, किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब, अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय. ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते यावेळी शरीर असे होते, मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भीतो. म्हातारपण मागे फिरते, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था येते. वय तर त्याचे एक एवढेसे, तथापि तेवढी कृत्ये बलवान पुरुषच करू शकतो तेवढी हा करतो, आणि त्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य नवी कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात, दातही नवे येतात, पण ते फार लहान असतात व ते असे दिसतात की जणू काय दुतर्फा हिऱ्याची रांगच बसवली आहे. ज्याप्रमाणे माणिकाचे अणु एवढाले कण असावेत, त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर रोमांची टोके वर येतात. तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू. परिपूर्ण दशेला येऊनच गच्च भरल्यामुळे मोते शिंपीच्या गर्भात मावत नाहीत. म्हणून जसा शिंपीच्या 2 शकलांचा सांधा उकलतो, त्याप्रमाणे दृष्टी पापण्याच्या पात्यात न मावता त्या पात्यांना व्यापून बाहेर निघण्यास पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते. अर्जुना ऐक, त्याचा हा देह सोन्यासारखा कांतीचा होतो, परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो, कारण की त्याच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात. मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालता तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्यास प्रसंगानुसार प्राप्त होतात. अर्जुना ऐक, प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून सुषुम्नारूप जिन्याने जी हृदयात आली, जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौम्य शोभा आहे व जिने विश्वाच्या बीजाच्या कोंबाला सावली केली आहे, जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्म शिवाची संबळी व जी प्राणाची उघड उघड जन्मभूमी आहे. हे असो, ती कुंडलिनी हृदयात अनाहत चक्रात येते, तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते. कुंडलिनीला चिटकून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञान आले होते, त्या ज्ञानाने तो अनाहत शब्द किंचित ऐकला. घोषाच्या परावाणीच्या कुंडात नाद मध्यामरूपी चित्राची रुपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात. याची कल्पना करता येईल तर समजून घेता येईल, पण आता कल्पना करणारे मन कोठून आणावे, तर त्या ठिकाणी काय वाचते ते कळत नाही. अर्जुना, पण ते जसे नव्हे विसरून सांगण्याचेच राहिले ते काय म्हणशील. तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणूनच तो अनाहत शब्द घुमतो असे समज. मग त्या अनाहत रूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप उघडते. अर्जुना ऐक, कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मृदुग्न आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे. त्या मृदुकाशाच्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून
अतृप्त असते त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माझघरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शुदरी अर्पण करते. ती कशी तर द्वैत त्याला पाहणारा नाही असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला. याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर जी कुंडलिनी केवळ प्राणवायू रूप होते तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर जशी एखादी वाऱ्याची पुतळी असावी व तिने पितांबर नेसलेला असावा. मग तिने वस्त्र सोडून ठेवावे अथवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावी किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी अथवा हृदय कमळापर्यंत जणू काय सोन्याची सरी अथवा प्रकाश रूप जलाचा झरा जसा काही वाहत आला आहे अशी ती दिसते. मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते. तेव्हा त्रिशक्तीच म्हणतात पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज. आता त्यास नादबिंदू, कला व ज्योती असे चारही धर्म नसतात. मनाचा निग्रह करणे किंवा प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार येथे राहत नाहीत. ही कल्पना घे ती कल्पना टाक हे प्रकार तेथे नाहीत. कारण ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की नाश आहे असे समज. पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावयाचा हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे मर्म श्री विष्णू श्रीकृष्ण दाखवून गेले. त्या संकेत रूपी सनंगाच्या गूढपणाची बंधने सोडून यथार्थाची घडी साफ करून श्रोते गिराईक आहेत असे समजून त्यांच्या पुढे घडी उलगडून की सनंग ठेविले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो. तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला लोकांच्या डोळ्यातच लपता येते. वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयंग असतो परंतु आता तो देह जसा वायूचाच बनविलेला असावा असा होतो. अथवा केळीतील पोकळीवरील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत तसा तो दिसतो. असे ज्या वेळेस शरीर होते तेव्हा त्यास खेचर गगनविहारी म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे. पहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ राहते तेथे ठिकठिकाणी अनिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. म्हणजे साधकांची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी अनिमादिक सिद्धी त्यास प्राप्त होत जातात. पण आपल्याला त्या सिद्धीशी काय काम आहे? अर्जुना ऐक, देहाच्या देहातच तीनही भूतांचा असा लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. नंतर प्राणवायू एकटा उरतो पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मृदी आकाशात मिळतो. त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असे नाव येते. पण जोपर्यंत ती शिवाशी एक होत नाही तोपर्यंत तिची शक्ती पण असतेच.